बाभुळगाव तालुक्यातील चिखली शेती शिवारात एक 10 फूट अजगर आढळला. बाभुळगाव तालुक्यातील चिखली कान्होबा येथील गजानन टाले यांच्या शेतामध्ये सुमारे 10 फूट लांबीचा अजगर आढळून आल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती शेतमजूर जीवन हट्टी यांनी फोनद्वारे सर्पमित्रांना दिली. शेतमजूर शेतात काम करीत असताना अचानक शेतात अजगर दिसून आला. अजगर दिसताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोणतीही इजा सापाला न करता तात्काळ सर्पमित्रांना माहिती निघाली. ही बाब कौतुकास्पद आहे आणि माहिती मिळताच MH29 हेल्पिंग हँड क्लबचे वन्यजीव रक्षक प्रशांत लुणावत तसेच पागमार्क वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे वन्यजीव रक्षक दुशांत शेळके हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शेतमजूर किंवा स्थानिक नागरिकांच्या हातून अजगराला कोणतीही इजा होऊ नये तसेच मानवी जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी अत्यंत दक्षतेने व कौशल्याने अजगर सापाला सुरक्षितरित्या पकडले व सदर घटनेची अधिकृत माहिती वन विभागाला देऊन आवश्यक नोंद करण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार अजगराला सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात जंगल परिसरात मुक्त करण्यात आले. कायद्याचा संदर्भ व नागरिकांसाठी आव्हान अजगर हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत शेड्यूल मध्ये समाविष्ट असलेला अत्यंत सुरक्षित वन्य प्राणी आहे. या अधिनियमानुसार अजगराला छळ करणे, जखमी करणे किंवा ठार मारणे हा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 3 ते 7 वर्षापर्यंत कारावास, मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड अशी कडक शिक्षा होऊ शकते. वन्यजीव मानवी वस्तीत आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता किंवा स्वतःला हस्तक्षेप न करता तात्काळ वन विभाग, अनधिकृत सर्पमित्र किंवा वन्यजीव रक्षकांना माहिती द्यावी असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे असे यावेळी वन्यजीवांचे संरक्षण करणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.